दुर्घटनेतील मृतांच्या परिवाराच्या भेटीसाठी रोहित पवार दाखल झालेले आहेत। साकीनाका दुर्घटनेची रोहित पवार यांनी माहिती घेतलेली आहे आणि या मृताच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी रोहित पवार हे सध्या पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। कालची ही घटना आहे। साकीनाक्यामध्ये एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालेला होता आणि याच कुटुंबियांच्या भेटीसाठी रोहित पवार पोहोचलेत। या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी वेदांत। घडली साधारणपणे 11 वाजता सकाळी घटना घडली, ज्यामध्ये अस्लम शेख ज्यांचं वय 55 वर्ष होतं ते मोबाईलवर बोलत असताना मॅनहोलमध्ये पडले आणि साधारणपणे 3 तास ते आतमध्ये होते आणि या सगळ्या घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या सगळ्या घटनेची माहिती घेण्यासाठी त्यासोबतच जे कुटुंबीय आहेत अस्लम शेख यांचे त्यांचं सांत्वन करण्यासाठी, त्यांची भेट घेण्यासाठी, विचारपूस करण्यासाठी रोहित पवार हे साकीनाका परिसरात आलेले आहेत। काय नेमकं घडलं, कसं घडलं, या सगळ्याची ती माहिती कुटुंबियांकडून घेत आहेत। त्याशिवाय हा मुद्दा सभागृहात सुद्धा काही आमदार उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या प्रकारे आपण बघितलं, रोहित पवार, त्यांची जी पत्नी आहेत, त्यांचे भाऊ, या सगळ्यांची विचारपूस ते करतायत। कारण ज्या प्रकारे प्रशासनाचा हलगर्जीपणा या सगळ्यामध्ये समोर येतो, कारण मॅनहोल रेड अलर्ट असताना उघडे कसे ठेवले हाही प्रश्न आहे। यामध्ये अधिकाऱ्यांना निलंबित केले, मात्र या सगळ्यावर कठोर कारवाई व्हायला हवी असं कुटुंबियांचं म्हणणं आहे। या सगळ्यांना मदत महापालिकेने जरी दिली असली तरी या सगळ्यावर कठोर कारवाई व्हावी अशी या सगळ्या कुटुंबियांची मागणी आहे आणि या सगळ्याची माहिती त्यांच्याशी विचारपूस हे आमदार रोहित पवार करतायत। सोबत आपण बघितलं तर माजी आमदार सुनील भुसारा आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यासोबत प्रवक्ते अमोल मात्रे आणि इतर जे पदाधिकारी आहेत हे सगळे सांत्वन भेट या सगळ्या कुटुंबियांची घेत आहेत। बरं, धन्यवाद वेदांत या माहितीसाठी। आणि आता बातम्या आहेत निर्ढावलेल्या यंत्रणेसंदर्भातल्या। निर्ढावलेल्या यंत्रणेमुळे मुंबईतल्या नागरिकांना